Good morning, all of you. In last lecture that we have studied R to R ladder DAC. So R to R ladder DAC means what? In R to R ladder circuit, we use only two values of register, that is R and 2R value register. So resistance value that is ranging from 2.5 kilo ohm to 10 kilo ohm, that is value of register R. In R to R ladder circuit, that is at the input of this operational amplifier circuit, that is here feedback path is connected from output to input to negative terminal. Then at positive terminal of operational amplifier, there is R to R registers are connected, that is first R to R branch for D3, R to R branch for D2, R to R branch for D1, and here one R for ground and one R for D0, that is R to R D0, plus here R is added, that is 2R is directly represented here, that is in R to R ladder circuit. In R to R ladder circuit, that is we have four inputs, that is D0, D1, D2, D3. D3 acts as a MSB and D1 acts as a LSB. We give inputs to D0, D1, D2, D3, and according to that, in DAC, that we will measure output voltage. तर R to R ladder circuit जे आहे DAC टाईप आहे, डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्टर. तर आपण इनपुट काय देणार आहे, डिजिटल इनपुट्स देणार आहे आणि आउटपुट काय मेजर करणार आहे, अॅनालॉग आउटपुट व्होल्टेज जे आहे ते आपण मेजर करणार आहे आर टू आर लॅडर सर्किटमध्ये. तर आउटपुट व्होल्टेज जे आहे आर टू आर सर्किटचं आउटपुट व्होल्टेज जे आहे व्ही आउट इज इक्वल टू ई डिवायडेड बाय 2R, ई डिवायडेड बाय 2 प्लस ई डिवायडेड बाय 4 प्लस ई डिवायडेड बाय 8 प्लस ई डिवायडेड बाय 16ने रिप्रेझेंट केलेलं आहे, किंवा डायरेक्टली इनपुट्स जे आहे ते तुम्ही रिप्रेझेंट करता. व्ही आउट इज इक्वल टू फर्स्ट जे आहे D3 डिवायडेड बाय 2 प्लस हा 2 जो आहे D2 डिवायडेड बाय 4 प्लस हा D1 डिवायडेड बाय 8 आणि D0 डिवायडेड बाय 16ने काय करणार आहे, तर इनपुट्स जे आहे आउटपुट व्होल्टेज जे आहे ते फाइंड आउट करणार आहे, की जे काय इनपुट देत आहे त्याच्यावरून आउटपुट व्होल्टेज जे आहे ते आपण कॅल्क्युलेट करणार आहे. तर इक्वेशन जे आहे आर टू आर लॅडर सर्किटसाठी दिलेलं आहे. तर सिम्पल डायग्रॅम आहे आर टू आर लॅडर सर्किटची, की डिजिटल इनपुट्स जे आहे D0 टू D3 देणार आहे बाय युझिंग आर टू आर ब्रँच. तर आर टू आर ब्रँचने काय करणार आहे, आपण इनपुट्स जे आहे सर्किटला प्रोव्हाइड करणार आहे. तर प्रत्येक ब्रँच जी आहे ती इथं रिप्रेझेंट केलेली आहे, दॅट इज गिवन टू दिस समिंग ऑपरेशनल एम्प्लिफायर सर्किट. निगेटिव्ह टर्मिनल जे आहे दॅट इज कनेक्टेड टू आउटपुट. देन आउटपुट व्होल्टेज जे आहे ते आपण काय करणार आहे, इनपुटवरून कॅल्क्युलेट करणार आहे. तर आउटपुट व्होल्टेज दॅट इज नथिंग बट ई इज नथिंग बट तुमचे तुम्ही जे काय डिजिटल इनपुट्स देणार आहे D3, D2, D1, D0 त्याला डिवायडेड बाय 2, 4, 8, 16. तर 4 इनपुट आहे, त्याच्यानुसार आउटपुट व्होल्टेज जे आहे ते फाइंड आउट करणार आहे, दॅट इज आर टू आर लॅडर DAC. देन नेक्स्ट जे आहे आर टू आर लॅडर सर्किटचे ॲडव्हान्टेजेस जे आहे ते रिप्रेझेंट केलेले, दॅट इज ओनली टू व्हॅल्यूज ऑफ रेजिस्टर आर युज्ड, आर अँड 2R. तर मेन ॲडव्हान्टेज जो आहे की आपण सर्किटमध्ये फक्त दोन व्हॅल्यूजचे रेजिस्टर यूज करणार आहे, आर आणि 2R. तर आर आणि 2Rची व्हॅल्यू जी आहे मीन्स आरची व्हॅल्यू जी आहे ती तुमची 2.5 किलो ओम टू 10 किलो ओम रेंजमध्ये असणार आहे. तर 2.5 पेक्षा कमी जी आहे किंवा 10 पेक्षा जास्त व्हॅल्यूज जी आहे ती सर्किटमध्ये आपण यूज करणार नाही. तर 2.5 किंवा त्याच्या इन बिटवीन अप टू 10 पर्यंत रेजिस्टर जो आहे 10 किलो ओम पर्यंत रेजिस्टन्स जो आहे आर टू आर लॅडर नेटवर्कमध्ये कनेक्ट करतो. सो द ॲक्च्युअल व्हॅल्यूज युज्ड फॉर आर is relatively less important as long as extremely large value where stray capacitance enter the picture are not
एम्प्लॉईज ओनली रेशो ऑफ रजिस्टर व्हॅल्यू इज क्रिटिकल. तर इथं तुम्हाला सांगितली की व्हॅल्यू जी आहे की जी व्हॅल्यू मेन्शन केलेली आहे त्याच व्हॅल्यूचा आपण काय करणार आहे की जास्त पण व्हॅल्यूचा रेजिस्टर कनेक्ट नाही करणार आहे किंवा लेस व्हॅल्यूचा पण रेजिस्टन्स जो आहे तो सर्किटमध्ये कनेक्ट करणार नाही. तर ॲक्च्युअल जी रेजिस्टन्सची रेंज दिलेली आहे तीच त्याच रेंजमध्ये आपण काय करणार आहे आर टू आर लॅडर DAC मध्ये रेजिस्टन्स जे आहे ते कनेक्ट करणार आहे. दॅट इज ॲडव्हान्टेजेस ऑफ आर टू आर. देन डिसॲडव्हान्टेज जो आहे तर याच्यामध्ये डिसॲडव्हान्टेज जो आहे दॅट इज लो कन्व्हर्जन स्पीड दॅन बायनरी वेटेड रेजिस्टर. तर आपण फर्स्ट टाईप जो आहे बायनरी वेटेड रेजिस्टर स्टडी केला. तर स्पीड ऑफ ऑपरेशन जे आहे ते आर टू आरचं लोअर असतं ॲज कम्पेअर्ड टू बायनरी वेटेड रेजिस्टर. दॅट इज डिसॲडव्हान्टेज ऑफ आर टू आर लॅडर सर्किट. देन नेक्स्ट जे आहे दॅट इज comparison between weighted register DAC and R to R ladder type DAC. तर इथं कंपॅरिझन जे आहे ते आपण स्टडी करणार आहे की डायग्रॅम जे आहे दोन्हीच्या डायग्रॅम आपण स्टडी केल्या वेटेड रेजिस्टरची ॲज वेल ॲज आर टू आर लॅडर टाईपची डायग्रॅम जी आहे स्टडी केली. तुम्ही कंपॅरिझन पॉईंटमध्ये डायग्रॅम ड्रॉ करा. इथं आता मी डायग्रॅम्स जे आहे त्या शेअर नाही केलेल्या आहे डायरेक्टली कंपॅरिझन जे आहे ते नोट केलेलं आहे. दॅट इज फर्स्ट टाईप जो आहे दॅट इज सिम्पल कंपॅरिझन जे आहे सिम्पल कन्स्ट्रक्शन बायनरी वेटेड रेजिस्टरचं आणि आर टू आरचं स्लाइटली कॉम्प्लिकेटेड. देन वेटेड रेजिस्टर DAC मध्ये वाईड रेंज ऑफ रेजिस्टर्स आर रिक्वायर्ड आणि आर टू आर मध्ये काय करणार आहे आपण ओनली 2 व्हॅल्यूजचे रेजिस्टर्स जे आहे सर्किटमध्ये यूज करणार आहे. देन नेक्स्ट कंपॅरिझन पॉईंट जो आहे वेटेड रेजिस्टरमध्ये दॅट इज 1 रेजिस्टर पर बीट आर रिक्वायर्ड आणि याच्यामध्ये 2 रेजिस्टर काय असणार आहे पर बीट रिक्वायर्ड. तर आपण D0 D1 D2 इनपुट देतोय. तर वेटेड बायनरी वेटेड रेजिस्टरमध्ये काय की तुम्ही ओनली 1 रेजिस्टर यूज करून काय करू शकता ओनली 1 किंवा मल्टिपल रेजिस्टर्स यूज करून काय बिट्स जे आहे D0 D1 D2 D3 असाइन करू शकता. बट आर टू आर लॅडर टाईपमध्ये काय की आर टू आरने D0 आपण मेन्शन केलेला आर टू आरने D1 आर टू आरने D2 D3 जे आहे ते काय 2 रेजिस्टर्सची पेअर जे आहे आर टू आरने काय केलेले तर बिट्स जे आहे ते रिप्रेझेंट केलेले. देन नेक्स्ट कंपॅरिझन पॉईंट जे आहे दॅट इज नॉट इझी टू एक्सपांड फॉर मोर नंबर ऑफ बिट्स आणि आर टू आरमध्ये इझी टू एक्सपांड फॉर मोर नंबर ऑफ बिट्स की फक्त काय की तुम्ही स्ट्रिंग जी आहे D0 D1 D2 D3 जी आहे ती तुम्ही इझिली काय करू शकता आर टू आरमध्ये एक्सपांड करू शकता. आर टू आरने फक्त काय करणार आहे तुमचं इनपुट्स जे आहे ते तुम्ही एक्सटेंड करू शकता. दॅट इज नंबर ऑफ बिट्स ॲज कम्पेअर्ड टू बायनरी वेटेड रेजिस्टर. देन नेक्स्ट जे आहे स्पेसिफिकेशन आहेत DACचे. तर स्पेसिफिकेशनमध्ये DAC मीन्स डिजिटल टू ॲनालॉग कन्व्हर्टर. तर डिजिटल टू ॲनालॉग कन्व्हर्टर जे आहे तर याच्यामध्ये फर्स्ट स्पेसिफिकेशन जे आहे दॅट इज रिझॉल्युशन. तर रिझॉल्युशन मीन्स वॉट दॅट इज डिफाईन्ड ॲज द स्मॉलेस्ट चेंज दॅट कॅन ऑकर इन ॲनालॉग आउटपुट ॲज अ रिझल्ट ऑफ चेंज इन डिजिटल इनपुट. की काय होणार आहे की ज्यावेळी तुम्ही तर ॲनालॉग आउटपुट ज्यावेळी तुमचं चेंज होणार आहे दॅट टाइम इनपुट पण चेंज होणार आहे. तर जो काही स्लाइटली चेंज असणार आहे दॅट इज कॉल्ड ॲज रिझॉल्युशन. दॅट इज स्मॉलेस्ट चेंज दॅट ऑकर इन द ॲनालॉग आउटपुट ॲज रिझल्ट ऑफ चेंज इन डिजिटल इनपुट. तर रिझॉल्युशन जे आहे ते आपण काय करणार आहे DAC सर्किटचं दॅट इज रिझॉल्युशन ऑफ DAC सर्किट इज डिफाईन्ड ॲज रेसिप्रोकल ऑफ द number of discrete steps in the full scale of output of DAC. तर आपण काय करणार आहे तर रिझॉल्युशन जे आहे DAC सर्किटचं दॅट इज डिजिटल टू ॲनालॉग कन्व्हर्टर सर्किटचं रिझॉल्युशन जे आहे ते काय करतो पर्सेंटेजमध्ये कॅल्क्युलेट करतो. दॅट इज इक्वल टू स्टेप साईज डिवायडेड बाय इक्वेशन आहे डायरेक्टली
step size divided by full scale into 100. That is nothing but resolution. तर resolution जे आहे ते आपण calculate करणार आहे. That is always equal to weight of the LSB and also referred as the step size. तर step size means काय की याच्यामध्ये स्टेप साईज जी आहे तर ॲक्च्युअली त्याची डायग्रॅम स्टेप साईजची जी आहे ती ॲनालॉग आउटपुटने आपण रिप्रेझेंट करतो. दॅट इज स्टेअर केस टाईप तुमचं काय असणार आहे ॲनालॉग आउटपुट असणार आहे. तर स्टेअर केसवरून काय करणार आहे तुम्ही डिजिटल व्हॅल्यूज ज्या आहे त्या फाइंड आउट करता. तर याच्यामध्ये फक्त डेफिनेशन आहे, डायग्राम वगैरे नाही आहे. तर पर्सेंटेज रिझॉल्युशन इज इक्वल टू स्टेप साईज डिवायडेड बाय फुल स्केल इंटू 100. तर पर्सेंटेजमध्ये काय करणार आहे DAC सर्किटचं रिझॉल्युशन जे आहे ते फाइंड आउट करणार आहे. तर इन जनरल डेफिनेशन जे आहे रिझॉल्युशन मीन्स दॅट इज स्मॉलेस्ट चेंज ऑकर्स in analog output when there is change in digital input, that is called as resolution. Then second definition जी आहे that is accuracy. तर accuracy जी आहे ती आपण काय करणार आहे तर accuracy is nothing but that is it is a measure of difference between actual output and expected output. तर accuracy means काय की तुमची स्टँडर्ड व्हॅल्यू आणि प्रॅक्टिकल व्हॅल्यू तर त्याच्यामध्ये जो काही डिफरन्स येतो दॅट इज कॉल्ड ॲज accuracy. तर accuracy जी आहे ती आपण काय करणार आहे दॅट इज इट इज एक्सप्रेस्ड ॲज अ पर्सेंटेज ऑफ मॅक्सिमम आउटपुट व्होल्टेज. तर ॲक्युरसी जी आहे ती पर्सेंटेजमध्ये आपण काय करणार आहे रिप्रेझेंट करणार आहे. सो ॲक्युरसी इज नथिंग बट ॲक्च्युअल आउटपुट अँड एक्सपेक्टेड आउटपुटमधला डिफरन्स जो आहे दॅट इज नथिंग बट ॲक्युरसी. सेकंड डेफिनेशन. देन नेक्स्ट डेफिनेशन जे आहे लिनियारिटी. तर लिनियारिटी मीन्स वॉट की इनपुट चेंज झालं की काय होतं आउटपुट पण काय होतं लिनियरली चेंज होतं. दॅट इज कॉल्ड ॲज लिनियारिटी. तर लिनियारिटी मीन्स वॉट की इन जनरल ग्राफ जो आहे की तुमचं सपोज इनपुट व्होल्टेज इन्क्रीज होते दॅट टाइम आउटपुट व्होल्टेज पण इन्क्रीज होणार आहे. दॅट इज कॉल्ड ॲज लिनियारिटी कन्सेप्ट. तर लिनियारिटी मीन्स वॉट दॅट इज इक्वल increment in digital input of D2A converter should result in equal increment in analog output voltage. तर D2A कन्व्हर्टर मध्ये आपण लिनियारिटीची डेफिनेशन जी आहे की काय की ज्यावेळी इक्वली तुमचं डिजिटल इनपुट इन्क्रीज होणार आहे दॅट टाइम इक्वली तुमचं काय होणार आहे ॲनालॉग आउटपुट जे आहे ते इन्क्रीज होणार आहे. दॅट इज कॉल्ड ॲज लिनियारिटी. तर लिनियारिटी मीन्स की काय इनपुट क्वांटिटी इन्क्रीज होत असेल तर आउटपुट क्वांटिटी पण काय होणार आहे इन्क्रीज होणार आहे. तर जी काही इन्क्रीमेंट असणार आहे दॅट इज कॉल्ड ॲज लिनियारिटी. तर लिनियारिटी जी आहे ती डिजिटल टू ॲनालॉग सर्किटमध्ये तर इनपुट जे आहे ते तुमचं डिजिटल असणार आहे आणि आउटपुट काय असणार आहे ॲनालॉग असणार आहे. तर डिजिटल इनपुट जर इन्क्रीज झालं तर ॲनालॉग आउटपुट पण काय होणार आहे इन्क्रीज होणार आहे. दॅट इज लिनियारिटी. Then if the values of resistance are very accurate and the other components are also ideal, there would be perfectly linear relationship between output and input, and output input graph would be straight line. तर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन जे आहे ते आपण काय करणार आहे तर सपोज इथं तुमचा एक्स ॲक्सिस सॉरी हा एक्स ॲक्सिस आहे इथं वाय ॲक्सिस आहे. तर ग्राफ जो आहे तो आपण लिनियर ग्राफ जो आहे तो स्ट्रेट लाईनने रिप्रेझेंट करतो की तुमचं इनपुट आउटपुट काय असणार आहे रिलेशनशिप जे आहे ते काय असणार आहे तर लिनियरली प्रपोर्शनल असणार आहे. मीन्स इनपुट आउटपुट दोन्ही पॅरामीटर जे आहे लिनियरली इन्क्रीज होणार आहे. दॅट इज लिनियारिटी डेफिनेशन आहे. तर इथं आयडियल कॅरेक्टरिस्टिक्स लिनियरली आणि नॉन लिनियारिटी रिप्रेझेंट केलेलं आहे ग्राफिकल रिप्रेझेंटेशनमध्ये. डिजिटल इनपुट आहे ॲनालॉग आउटपुट आहे. तर इथं हा जो आहे ग्राफ जो आहे तो तुमचा काय होतोय लिनियरली लिनियारिटी रिप्रेझेंट करतोय की इथं इनपुट इन्क्रीज झालं की आउटपुट पण काय होतंय इन्क्रीज होतंय. दॅट इज लिनियारिटी. नंतर आपण इथं रिझॉल्युशनमध्ये स्टेप साईज जी आहे डेफिनेशनमध्ये नोट केलेलं. तर स्टेप साईज मीन्स वॉट की इथं बघा ह्या स्टेअर केस जे आहे ते रिप्रेझेंट केलेले आहे. त्याच्यावरून आपण काय करतो की
स्टेप साईज जी आहे ती कॅल्क्युलेट करतो की सपोज ही तुमची फर्स्ट स्टेप असेल, सेकंड असेल, थर्ड, फोर्थ, फिफ्थ. तर कॅल्क्युलेशन नाही आहे, फक्त डायग्राममध्ये दाखवते. फॉर्म्युल्यामध्ये आपण रिझॉल्युशनच्या नोट केलेलं, दॅट इज पर्सेंटेज रिझॉल्युशन इज इक्वल टू स्टेप साईज डिवायडेड बाय फुल स्केल इंटू 100. तर स्टेप साईज जी आहे ती या स्टेअरकेसवरून कॅल्क्युलेट करतो. दॅट इज लिनियरिटी. देन नॉन लिनियरिटी रिप्रेझेंट केलेलं आहे. तर नॉन लिनियरिटी मीन्स वॉट, की इथं ग्राफिकल रिप्रेझेंटेशनमध्ये बघा, ॲनालॉग डिजिटल इनपुट आहे, ॲनालॉग आउटपुट आहे. तर ज्यावेळी ग्राफ जो आहे की इथं तुमचा इन्क्रीज डिक्रीज, तर प्रॉपरली तुमचा ग्राफ जो आहे की इनपुट आउटपुट पॅरामीटर जे आहे ते लिनियरली चेंज होत नाही. की इथं काय डिजिटल इनपुट इन्क्रीज झालेलं आहे, आउटपुट पण इन्क्रीज झालेलं आहे या पॉईंटपर्यंत. परत इथं काय झालेलं आहे, तर तुमचं इनपुट आउटपुट जो आहे पॅरामीटर चेंज झालेला आहे. परत इथून इथं पॉईंट आहे, तर दॅट इज नॉन लिनियरिटी. तर लिनियरिटीमध्ये ग्राफिकल रिप्रेझेंटेशन स्ट्रेट लाईनने रिप्रेझेंट केलेलं आहे, दॅट इज लिनियरिटी. तर ही जी आहे हा कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे. देन नेक्स्ट स्पेसिफिकेशन जे आहे DACचं, दॅट इज मोनोटॉनिसिटी. तर मोनोटॉनिसिटी मीन्स वॉट, दॅट इज DAC इज सेड टू बी monotonic if output increases as the binary inputs incremented from one value to the next value. तर मोनोटॉनिक मीन्स वॉट, की आउटपुट तुमचं काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. दॅट टाइम बायनरी इनपुट्स काय होणार आहे, अल्सो इन्क्रीज होणार आहे. दॅट इज वन स्टेप टू अनदर स्टेप. की इथं तुम्हाला सपोज या डायग्राममध्ये दाखवलेलं आहे की बाय इनपुट काय होतंय, इनपुट आउटपुट दोन्ही पॅरामीटर इन्क्रीज आहे. फक्त इथं काय की बायनरी इनपुट काय पहिल्यांदा 0 आहे, नंतर नेक्स्ट व्हॅल्यू जी आहे ती इन्क्रीमेंट होतीये 001, देन 0010. तर एक एक स्टेपने काय होणार आहे, बायनरी इनपुट जे आहे चेंज होत जाणार आहे. दॅट इज फ्रॉम वन व्हॅल्यू टू नेक्स्ट व्हॅल्यू, दॅट इज कॉल्ड ॲज मोनोटॉनिसिटी. तर मोनोटॉनिसिटी मीन्स वॉट, की आउटपुट इन्क्रीजेस ॲज द बायनरी इनपुट्स इन्क्रीमेंटेड फ्रॉम वन व्हॅल्यू टू नेक्स्ट व्हॅल्यू, दॅट इज कॉल्ड ॲज monotonicity. तर this means that staircase output will have no downward steps as binary input is incremented from 0 to फुल स्केल व्हॅल्यू. आता इथं डायग्राममध्ये दाखवलं की तुमची स्टेप्स ज्या आहे त्या काय स्टेअरकेस स्टेप ज्या आहे त्या इन्क्रीमेंट होणार आहे 0 पासून फुल स्केल व्हॅल्यू मीन्स काय मॅक्सिमम व्हॅल्यू. तर इथं 0, नंतर 1, 2, 3, 4, 5. तर जेवढा सिक्वेन्स तुम्ही इनपुटमध्ये दिला असेल त्याच्यानुसार स्टेप्स काय होणार आहे, इन्क्रीज होत जाणार आहे. द DAC इज सेट टू बी नॉन मोनोटॉनिक इफ आउटपुट डिक्रीजेस व्हेन बायनरी इनपुट्स इज इन्क्रीमेंटेड. जर नॉन मोनोटॉनिक मीन्स वॉट, की जर आउटपुट डिक्रीज झालं बट बायनरी इनपुट्स इन्क्रीजिंग असतील, दॅट टाइम DAC सर्किट जो आहे दॅट इज कॉल्ड ॲज नॉन मोनोटॉनिक. तर हा जो आहे कन्सेप्ट इनपुट आउटपुट वरती डिपेंड असणार आहे. देन नेक्स्ट स्पेसिफिकेशन जे आहे सेटलिंग टाइम. तर सेटलिंग टाइम मीन्स वॉट, तर इथं व्हेन इनपुट सिग्नल चार्जेस इट इज डिझायरेबल दॅट अॅनालॉग आउटपुट सिग्नल शुड इमिडिएटली शो द न्यू आउटपुट व्हॅल्यू. तर ज्यावेळी इनपुट सिग्नल तुमचा काय होणार, चार्ज होणार आहे किंवा चेंज होणार आहे, दॅट टाइम तुमचा आउटपुट पण काय होणार आहे, जसं इनपुट चेंज होत जाणार आहे तसंच फास्टली काय होणार आहे, आउटपुट पण चेंज होत जाणार आहे. की सपोज आउटपुटला फर्स्ट व्हॅल्यू, सेकंड व्हॅल्यू, तर प्रत्येक वेळी जसं इनपुट चेंज होणार आहे त्याच्यानुसार आउटपुट चेंज होणार आहे. तर जो काही टाइम पिरियड असणार आहे तुमचा आउटपुट चेंज होण्याचा, इनपुट चेंज झालं की इमिडिएटली काय होणार आहे, तुमचा आउटपुट चेंज होणार आहे. दॅट इज कॉल्ड ॲज सेटलिंग टाइम. की तुमचा टाइम पिरियड असणार आहे आउटपुट चेंज, आउटपुटची न्यू व्हॅल्यू डिस्प्ले होईपर्यंत. दॅट इज इट इज इन ॲक्च्युअल D to A converter takes sometimes to settle at the output voltage. तर settling time, that is nothing but time taken by D to A converter to settle with plus or minus 1/2 LSB of its final value when changing input.
डिजिटल सिग्नल ऑकर, तर सेटलिंग टाइम जो आहे तो ±1/2 ने आपण काय करणार आहे, रिप्रेझेंट करणार आहे की इनपुट चेंज झालं की तुमचा आउटपुट चेंज होणार आहे. तर आउटपुट जे काही चेंज होणार आहे त्यासाठी लागणारा टाइम पिरियड जो आहे, तर टाइम पिरियड जो आहे त्यासाठी सेटलिंगसाठी तर स्पेसिफिकेशन दिलेलं आहे ±1/2 LSB ऑफ इट्स फायनल व्हॅल्यू. तर सेटलिंग टाइम जो आहे तो इथं मेन्शन केलेला आहे. ॲक्च्युअली आपण प्रॅक्टिकली सेटलिंग टाइम जो आहे तो मेजर करतो. तर इथं वेवफॉर्ममध्ये रिप्रेझेंट केलेला आहे. इथं वेवफॉर्म जी आहे सेटलिंग टाइमची रिप्रेझेंट केलेली आहे. तर इथं एक्सपेक्टेड जो आहे तुम्ही एक्सपेक्टेड सपोज टाइम पिरियड मेन्शन केलेला असेल की तुमचा टाइम पिरियड सेकंड्समध्ये असेल, मिली सेकंडमध्ये असेल किंवा नॅनो सेकंडमध्ये असेल की तुमचा टाइम जो आहे तो सेटल असणार आहे. बट प्रॅक्टिकली काय असणार आहे की थोडाफार चेंज होणार आहे. तर चेंज जो आहे +1/2 LSB किंवा -1/2 LSB मीन्स एक्सपेक्टेड व्हॅल्यूच्या तुम्हाला जास्त व्हॅल्यू मिळेल किंवा एक्सपेक्टेडपेक्षा कमी टाइम पिरियड जो आहे तो मिळेल. की इथं वेवफॉर्ममध्ये चेंज झालेला दिसतोय बघा. तर इथं तुमची वेवफॉर्म काय झालेली आहे, इन्क्रीज झालेली आहे. मीन्स तुमचं काय एक्सपेक्टेड टाइम जो आहे तुम्ही मेन्शन केलेला आहे त्याच्यापेक्षा जास्त व्हॅल्यू मिळणार आहे. किंवा इथं काय केलेलं आहे की एक्सपेक्टेड व्हॅल्यूच्या बिलो तुमचा ग्राफ जो आहे तो रिप्रेझेंट केलेला आहे की एक्सपेक्टेडपेक्षा तुम्हाला काय कमी टाइम पिरियड मिळणार आहे. परत एक्सपेक्टेडपेक्षा काय की थोडाफार व्हॅल्यूज जे आहे त्या चेंज झालेल्या ग्राफिकल रिप्रेझेंटेशनने काय केलेलं आहे, रिप्रेझेंट केलेलं आहे. दॅट इज सेटलिंग टाइम जो आहे तो रिप्रेझेंट केलेला आहे. देन नेक्स्ट स्पेसिफिकेशन जे आहे टेम्परेचर सेन्सिटिव्हिटी. तर सेन्सिटिव्हिटी मीन्स वॉट, आउटपुट डिवायडेड बाय इनपुट, दॅट इज कॉल्ड ॲज सेन्सिटिव्हिटी. तर DAC सर्किटमध्ये आउटपुट जे आहे ॲनालॉग आहे, इनपुट काय डिजिटल आहे. सो सेन्सिटिव्हिटी इज नथिंग बट रेशो ऑफ आउटपुट ॲनालॉग आउटपुट व्होल्टेज टू डिजिटल इनपुट, दॅट इज कॉल्ड ॲज सेन्सिटिव्हिटी. तर आपण काय करणार आहे, टेम्परेचर सेन्सिटिव्हिटी जी आहे ती फाइंड आउट करणार आहे. तर टेम्परेचर सेन्सिटिव्हिटी जी आहे दॅट इज रेंजेस फॉर D to A कन्व्हर्टर, दॅट इज फ्रॉम ±50 टू ±1.5 ppm पर डिग्री सेल्सिअसमध्ये काय करणार आहे, तर टेम्परेचर सेन्सिटिव्हिटी जी आहे ती फाइंड आउट करणार आहे. तर रेफरन्स टेम्परेचर सेन्सिटिव्हिटी जी आहे ती इथं मेन्शन केलेली आहे. प्रॅक्टिकली थोडीफार चेंज मिळेल. देन नेक्स्ट जे आहे स्पेसिफिकेशन दॅट इज स्पीड, की स्पीड ऑफ ऑपरेशन तुमचं की दॅट इज रेट ऑफ कन्व्हर्जन ऑफ सिंगल डिजिटल इनपुट टू इट्स ॲनालॉग इक्वॅलंट. की तुमचं स्पीड मीन्स काय की ऑपरेशन परफॉर्म होण्यासाठी इनपुट टू आउटपुट किंवा आउटपुट टू इनपुट ऑपरेशन परफॉर्म होण्यासाठी लागणारं स्पीड. देन कन्व्हर्जन रेट दॅट इज डिपेंड्स अपॉन क्लॉक स्पीड अँड सेटलिंग टाइम ऑफ कन्व्हर्टर, की सेटलिंग टाइम सांगितला किंवा क्लॉक पिरियड स्पीड असेल दॅट इज स्पीड. तर इनपुट व्हेन इनपुट चेंजेस रॅपिडली द DAC कन्व्हर्जन स्पीड मस्ट बी हाय. तर इनपुट आउटपुटवरती डिपेंड असणार आहे की स्पीड ऑफ ऑपरेशन इनपुट जेवढ्या फास्ट चेंज होणार आहे त्याचा इफेक्ट आउटपुटवरती होणार आहे, दॅट इज स्पीड पॅरामीटर. देन नेक्स्ट स्पेसिफिकेशन जे आहे दॅट इज रेफरन्स व्होल्टेज. तर रेफरन्स व्होल्टेज मीन्स वॉट, की तुमची रेफरन्स व्हॅल्यू जी आहे ती असाइन केलेली असणार आहे, प्रॅक्टिकली तुम्ही फाइंड आउट करणार आहे. सो it is used to determine how each digital input will be assigned to each voltage division. तर पर्टिक्युलर स्टँडर्ड व्हॅल्यू डिफाईन केलेली असणार आहे. प्रॅक्टिकली काय करणार आहे आपण, ईच बीटच्या अक्रॉस काय करणार आहे, व्होल्टेज जे आहे ते मेजर करणार आहे आणि स्टँडर्ड जी काय व्हॅल्यू असणार आहे त्याच्यासोबत तुमची व्हॅल्यूज जी आहे प्रॅक्टिकली जी काय मिळते ती तुम्ही काय करणार आहे, कम्पेअर करणार आहे. देन there are two types, that is non-multiplexed DAC, that is non-multiplexed DAC मध्ये रेफरन्स व्हॅल्यू जी आहे ती फिक्स असणार आहे आणि मल्टिप्लायर DAC जो आहे तर मल्टिप्लायर DAC मध्ये
रेफरन्स व्हॅल्यू जे आहे दॅट इज प्रोव्हाइडेड बाय एक्सटर्नल सोर्स, दॅट इज रेफरन्स व्होल्टेज. देन नेक्स्ट स्पेसिफिकेशन जे आहे ऑफसेट व्होल्टेज. तर ऑफसेट व्होल्टेज जे आहे तर याच्यामध्ये ऑफसेट व्होल्टेज जे आहे दॅट इज द आउटपुट ऑफ DAC शुड बी 0 व्हेन बायनरी इनपुट 0. तर ज्यावेळी DACचा आउटपुट 0 जे आहे बायनरी इनपुट ज्यावेळी 0 असणार आहे त्यावेळी आउटपुट पण काय असणार आहे 0 असणार आहे. बट प्रॅक्टिकली काय असणार आहे ही स्टँडर्ड झालं ऑफसेट व्होल्टेज. जर आपण इनपुट 0 सेट केलं तर स्टँडर्ड व्हॅल्यू 0 डिफाईन करणार आहे. बट प्रॅक्टिकली काय असणार आहे की ज्यावेळी आपण 0 इनपुट देणार आहे त्यावेळी प्रॅक्टिकली तुम्हाला काय 0 पॉईंट समथिंग व्हॅल्यू मिळते, 0.234. तर जे काही चेंज झालेली व्हॅल्यू असते दॅट इज व्हेरी स्मॉल आउटपुट व्होल्टेज अंडर द सिच्युएशन दॅट इज कॉल्ड ॲज ऑफसेट व्होल्टेज. की सपोज तुम्ही 0 व्हॅल्यू इनपुटला दिली आहे आणि प्रॅक्टिकली 0.23 किंवा 5 मिळते, तर जी काही स्मॉल चेंज झालेली व्हॅल्यू असते 0 पॉईंटमध्ये दॅट इज कॉल्ड ॲज ऑफसेट व्होल्टेज. So this offset error, if not corrected, will be added to the expected DAC output for all input cases. म्हणजे तुमची व्हॅल्यू जी आहे ॲक्च्युअल 0 आणि प्रॅक्टिकली तुमचा जो काय एरर येतोय की ज्यावेळी तुम्ही रीडिंग घेणार आहे त्यावेळी तो एरर जर तुम्ही सबस्ट्रॅक्ट करून व्हॅल्यूज नोट केल्या तर तुम्हाला ॲक्च्युअली जे एक्सपेक्टेड आउटपुट आहे त्या व्हॅल्यू मिळतील. बट तुम्ही इनपुटमधून जी व्हॅल्यू तुमची एरर व्हॅल्यू असणार आहे ती 0 पॉईंट समथिंग जी काय व्हॅल्यू असेल ती तुमची काय होणार आहे प्रत्येक स्टेपला इनपुट चेंज झालं की आउटपुटमध्ये काय होणार आहे तर ॲड होत जाणार आहे, मीन्स इन्क्रीज होत जाणार आहे. दॅट इज ऑफसेट एररने आपण रिप्रेझेंट करतो. तर इथं ऑफसेट व्होल्टेजची वेवफॉर्म जी आहे ती रिप्रेझेंट केलेली आहे. तर इथं डिजिटल इनपुट आहे, आउटपुट व्होल्टेज आहे. स्टेअर केसने काय केलेलं आहे तर ऑफसेट व्होल्टेज जे आहे ते रिप्रेझेंट केलेलं आहे. तर ऑफसेट व्होल्टेज मीन्स वॉट की तुमचं ॲक्च्युअल आणि प्रॅक्टिकल व्हॅल्यूज जे आहे त्या फक्त काय करणार आहे कम्पेअर करणार आहे की ॲक्च्युअली सपोज तुम्ही 0 दिलेलं आहे त्यावेळी 0 मिळत आहे, प्रॅक्टिकली चेंज होणार आहे थोडंफार. तर दोन्ही ग्राफ जे आहे ते सेम दाखवलेले आहेत की इथं प्रॅक्टिकली 0 दिलेलं आहे, इथं पण 0 पेक्षा थोडी जास्त व्हॅल्यू मिळाली आहे. किंवा इथं सेकंड इनपुट तुमचं 1 आहे, इथं 1 पेक्षा थोडं जास्त मिळालेलं आहे, 2 आहे, 2 पेक्षा जास्त थोडं मिळालेलं आहे, 3 आहे, 3 पेक्षा जास्त. तर दॅट इज ऑफसेट व्होल्टेज. देन नेक्स्ट जे आहे दॅट इज ॲप्लिकेशन ऑफ DAC. तर डिजिटल टू ॲनालॉग कन्व्हर्टरचे ॲप्लिकेशन्स जे आहे ते रिप्रेझेंट केलेले आहेत. तर ॲप्लिकेशनमध्ये फर्स्ट ॲप्लिकेशन जे आहे दॅट इज DAC सर्किट युज्ड इन डिजिटल मोटर कंट्रोल. तर डिजिटल मोटर कंट्रोल सर्किटमध्ये तुम्ही DAC ॲप्लिकेशन जे आहे ते यूज करता. देन कम्प्युटर प्रिंटर्स जे आहे प्रिंटर ॲप्लिकेशन आहे की तुम्ही इनपुट जे आहे जे काही इनपुट देणार आहे ते तुमचं प्रिंटर थ्रू आउटपुट तुम्हाला प्रिंटेड आउटपुट मिळणार आहे. दॅट इज त्याच्यामध्ये DAC कन्सेप्ट जो आहे तो यूज केलेला असतो. देन साऊंड इक्विपमेंट्समध्ये DAC सर्किट जे आहे ते यूज केलेलं असतं. दॅट इज CD असेल, MP3 प्लेअर असेल किंवा इलेक्ट्रॉनिक क्रूज कंट्रोलमध्ये असेल किंवा डिजिटल थर्मोस्टेटमध्ये तुम्ही काय करणार आहे तर DAC सर्किट जे आहे ते यूज करणार आहे. दॅट इज डिजिटल टू ॲनालॉग कन्व्हर्टर. देन नेक्स्ट जे आहे याच्यामध्ये आपण DACची IC स्टडी करणार आहे. तर DACची IC जी आहे 0808 तर त्याचे स्पेसिफिकेशन स्टडी करणार आहे. तर DAC IC जे आहे तर IC DAC जे आहे दॅट इज D to A converter as well as sample and hold amplifier are readily obtained in commercial products. तर याच्यामध्ये की आपण काय करणार आहे DACची IC जी आहे 0808 आपण स्टडी करणार आहे. तर जनरली तर याच्यामध्ये सिंगल लाईन पॅकेजमध्ये ही जी आहे IC मार्केटमध्ये अवेलेबल असते. तर जनरल पर्पज जे आहे की 6, 8, 10 किंवा 12 बिट रिझॉल्युशन किंवा हाय रिझॉल्युशन युनिट्स
विथ अप टू 16 बिट रिझॉल्युशन. तर आय सीचं रिझॉल्युशन स्पेसिफिकेशन जे आहे अप टू 6 पासून 16 बिट रिझॉल्युशनपर्यंत तुमची काय DAC IC जी आहे ती मार्केटमध्ये अवेलेबल असते. तर याच्यामध्ये DACचे ॲक्च्युअल स्पेसिफिकेशन जे दिलेले आहेत, तर अँड एक्सपेन्सिव्ह अँड व्हेरी पॉप्युलर D2A कन्व्हर्टर इज 0808. तर मोस्ट ऑफ सर्किट जे आहे की जिथं आपण D2A कन्व्हर्टर यूज करतो, तर मोस्टली 0808 IC जी आहे ती सर्किट्समध्ये यूज केली जाते. दॅट इज इट इज 8 बिट D2A कन्व्हर्टर अवेलेबल फ्रॉम नॅशनल सेमीकंडक्टर. तर 8 बिटमध्ये काय तुमची ही जी आहे आय सी अवेलेबल आहे. तर 8 बिट मीन्स काय की तुम्ही 8 इनपुट काय करू शकता या आय सीला प्रोव्हाइड करू शकता. देन मॅन्युफॅक्चरिंग कंपनी जी आहे या आय सीची मोटोरोला मॅन्युफॅक्चर्स 8 बिट D2A कन्व्हर्टर दॅट इज MC 1508 किंवा 1408. तर स्पेसिफिकेशन तुमच्या आय सीवरती DAC 0808 मेन्शन केलेलं असतं, ॲज वेल ॲज त्याच्यावरती प्रिंटेड MC 1508/1408 असतं. तर MC मीन्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी जी आहे मोटरोला, आणि 08 काय रिप्रेझेंट करते, दॅट इज 8 बिट कन्व्हर्टर आय सी आहे, दॅट इज DAC आय सी. तर फीचर्स जे आहे DAC आय सीचे फीचर्स जे आहेत स्टँडर्ड फीचर्स आहेत. मार्केटमध्ये ज्यावेळी तुम्ही D2A कन्व्हर्टरची आय सी जी आहे परचेस करता, दॅट टाइम 0808 आय सीचे स्पेसिफिकेशन्स जे आहे की त्याच्यामध्ये फर्स्ट स्पेसिफिकेशन जे आहे ॲक्युरसी. तर ॲक्युरसी मीन्स आता सांगितलं तुम्हाला की ॲक्युरसी मीन्स वॉट की तुमचे एक्सपेक्टेड व्हॅल्यू आणि ॲक्च्युअल व्हॅल्यू दॅट इज ॲक्युरसी. तर ॲक्युरसी जी आहे +-0.90%ने एरर मॅक्सिमम ॲक्युरसी जी आहे स्पेसिफिकेशन रिप्रेझेंट केलेलं आहे. देन फुल स्केल करंट जो आहे दॅट इज +-1 LSB. देन सेटलिंग टाइम जो आहे 150 नॅनोसेकंद आहे. देन नेक्स्ट स्पेसिफिकेशन जे आहे नॉन इन्व्हर्टिंग डिजिटल इनपुट्स आर TTL अँड CMOS कंपॅटिबल. तर इनपुट्स जे आहे ते नॉन इन्व्हर्टिंग असणारे. देन स्पीड जे आहे दॅट इज हाय स्पीड, दॅट इज मल्टिप्लाइंग इनपुट स्लीव रेट. तर स्पीड जो आहे 8 mA पर मायक्रो सेकंड्सने रिप्रेझेंट केलेला आहे. देन पॉवर सप्लाय व्होल्टेज रेंज जी आहे ती रिप्रेझेंट केली आहे +-4.5 टू +-18 व्होल्टपर्यंत. देन पॉवर कन्झम्पशन जी आहे ती रिप्रेझेंट केलेली आहे, दॅट इज 33 मिलीवॅट +-5 व्होल्टने काय केलेली आहे, तर पॉवर जी आहे ती रिप्रेझेंट केलेली आहे. दॅट इज फीचर्स ऑफ DAC आय सी. देन नेक्स्ट जे आहे पिन डायग्राम जी आहे ती इथं रिप्रेझेंट केलेली आहे. तर टोटल 16 पिनची आय सी आहे. तर 16 पिनमध्ये पिन्स जे आहे त्या प्रत्येक पिनचा आपण काय करणार आहे, फर्स्ट पिन जे आहे टोटल लेफ्ट साईडला तुमच्या 0 to 8 पिन आहे. नंतर इथं 9, 10, 11, 12, 13, 14, 15 आणि 16. तर इथं फर्स्ट पिन जी आहे दॅट इज MC. NC मीन्स नॉट कनेक्टेड. सेकंड पिन जी आहे ग्राउंडला कनेक्टेड आहे. देन थर्ड पिन जी आहे VEE. देन नेक्स्ट फोर्थ पिन जी आहे ओने रिप्रेझेंट केलेली आहे. देन इनपुट्स जे आहे DACला इनपुट्स सांगितले की 8 बिट तुम्ही प्रोव्हाइड करणार आहे. तर 8 बिट जे आहे A1, A2, A3, A4, A5, A6, A7, A8. तर टोटल 8 इनपुट जे आहे DACला अवेलेबल असतात. तर इथं 12 नंबरची पिन LSB आहे आणि 5 नंबरची पिन MSB आहे. मीन्स A1, A2, A3, A4 सिक्वेन्शियली दिलेलं आहे. A5, A6, A7 आणि A8. 13 नंबरची पिन जी आहे VCCला कनेक्टेड आहे. देन रेफरन्स व्होल्टेजेस जे आहेत 14 नंबरची पिन आणि 15 ऑपरेशनल ॲम्प्लिफायर सर्किट जे आहे ते आपण काय करणार आहे इथं कनेक्ट करणार आहे. तर इथं आपण नॉन इन्व्हर्टिंग डिजिटल इनपुट स्पेसिफिकेशन स्टडी केलं. तर नॉन इन्व्हर्टिंग आणि इन्व्हर्टिंग, तर पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह टर्मिनल जे आहे ते व्ही रेफरन्सने रिप्रेझेंट केलेले. तर सर्किट डायग्राममध्ये आपण काय करणार आहे, तर नॉन इन्व्हर्टिंग मीन्स वॉट की पॉझिटिव्ह इनपुट जे आहे ते काय करणार आहे ग्राउंडला कनेक्ट करणार आहे आणि निगेटिव्हच्या अक्रॉस काय करणार आहे हे जे आहे DAC सर्किट जे आहे ते कनेक्ट करणार आहे.
देन कॉम्पन्सेशन पिन जी आहे ती रिप्रेझेंट केलेली आहे. तर ॲक्च्युअल डायग्राममध्ये इथं तुमची 16 नंबरची पिन जी आहे कॉम्पन्सेशन पिन आहे. दॅट इज इथं कॅपॅसिटरने काय केलेली आहे VEE ला कनेक्ट केलेली आहे. तर 3 नंबरची पिन आणि 16 नंबरची पिन आपण काय करणार आहे कॅपॅसिटरने काय करणार आहे तर -15 व्होल्टेजला काय करणार आहे कनेक्ट करणार आहे. दॅट इज कॉम्पन्सेशन सर्किट रिप्रेझेंट करणार आहे. तर आपण याची सर्किट डायग्राम स्टडी करणार आहे. सेम पिन डायग्राम इथं ड्रॉ केलेली आहे. फक्त पहिल्यांदा काय केलेले आहे पिन्स जे आहे त्या फक्त रिअरेंज केलेल्या आहेत. पहिल्यांदा सगळे इनपुट्स काय केलेले इथं घेतलेले आहेत A1 A2 A3 A4 A5 अप टू A8. त्याच्यानुसार त्याच्या पुढे पिन नंबर्स जे आहे ते लिहिलेले आहेत. दॅट इज डिजिटल इनपुट्स आहेत. नंतर कॉम्पन्सेशन पिन जी आहे 3 नंबरची पिन 16 नंबरची पिन जी आहे कॅपॅसिटर जो आहे 0.1 मायक्रोफॅरेडचा यूज करून कॉम्पन्सेशन सर्किट जे आहे ते इथं डिझाईन केलेलं आहे. दॅट इज नथिंग बट -15 व्होल्ट सप्लाय जो आहे तो आपण इथं डिझाईन करतो. देन नेक्स्ट पिन जे आहे याच्यामध्ये इन्व्हर्टिंग रेफरन्स व्होल्टेज जे आहे 14 नंबरची पिन आणि 15 नंबरची पिन तर व्ही रेफरन्स आहे पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह. तर याच्यामध्ये पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह काय रिप्रेझेंट करताय तर व्ही रेफरन्स मीन्स व्हॉट सर्किटमध्ये आपण काय करणार आहे हा ऑपरेशनल ॲम्प्लिफायर जो आहे तो कनेक्ट करणार आहे. तर याच्यामध्ये नॉन इन्व्हर्टिंग तर आपण इथं स्पेसिफिकेशनमध्ये नॉन इन्व्हर्टिंग डिजिटल इनपुट रिप्रेझेंट केलेलं आहे. नॉन इन्व्हर्टिंग मीन्स व्हॉट की पॉझिटिव्ह टर्मिनल जे आहे ते ग्राउंडला कनेक्ट करणार आहे. निगेटिव्ह टर्मिनल काय करणार आहे ॲज अ इनपुट म्हणून कनेक्ट करणार आहे. फीडबॅक पाथ जो आहे तो आउटपुट टू इनपुट कनेक्ट करणार आहे. दॅट इज रेफरन्स व्हॅल्यूज जे आहे त्या रिप्रेझेंट केलेल्या आहे व्ही रेफरन्स व्होल्टेज. देन हे जे आहे बाकीचे रेजिस्टर बँक यूज करून काय केलेलं आहे पिन्स जे आहे त्या युटिलाइज केलेल्या आहेत. दॅट इज सर्किट डायग्राम ऑफ 0808. तर याच्यामध्ये परत सेम स्पेसिफिकेशन जे आहे ते नोट केलेले आहे की 0808 दॅट इज कनेक्टेड टू प्रोव्हाइड फुल स्केल आउटपुट व्होल्टेज. दॅट इज आउटपुट व्होल्टेज रेंज जी आहे ती +10 व्होल्ट DC व्होल्टेज काय करता तुम्ही DAC-IC जी आहे ती प्रोव्हाइड करते वेन ऑल 8 बिट्स आर हाय की ज्यावेळी तुमचे सगळे इनपुट्स हाय असणारे टोटल 8 बिट तुमचे A1 टू A7 A8 पर्यंत हाय असणारे ते आउटपुट व्होल्टेज काय असणारे हाय असणारे. हाय मीन्स किती तर मॅक्सिमम व्हॅल्यू जी आहे 10 आहे. तर परत नेक्स्ट लेक्चरला हा पॉईंट जो आहे एक्सप्लेन करते सर्किट डायग्रामचा. टाइम लिमिट जे आहे ते संपलेलं आहे त्याच्यामुळे नेक्स्ट टाइम जे आहे परत एक्सप्लेन करते DACची सर्किट डायग्राम आणि त्याचे सेम स्पेसिफिकेशन जे आहे ते नोट केलेले आहेत की इथं सांगितलं की इनपुट जे आहे A1 टू A8 कॉम्पन्सेशनचं व्होल्टेज जे आहे ते परत इथं मेजर केलेलं आहे. VCC जो आहे तो आपण +5 व्होल्ट सप्लाय यूज करणार आहे. देन कॉम्पन्सेशन सर्किटमध्ये आपण कॅपॅसिटर जो आहे तो कनेक्ट केलेला आहे. तर कॅपॅसिटर जो आहे दॅट इज ऑसिलेशन किंवा आयसोलेशनसाठी काय केलेलं आहे कनेक्ट केलेलं आहे. देन ग्राउंड पिन तर बाकीच्या पिन्स ज्या आहे त्या इथं सांगितल्या डायग्राममध्ये की पिन्स जे आहे रेजिस्टर कनेक्ट करून युटिलाइज केलेल्या आहेत.